संपत्ती आणि विपत्तीची व्याख्या करताना आपण ज्याला संपत्ती समजतो ती संपत्ती नाही आणि विपत्ती समजतो ती विपत्ती नाही. मग विपदो नैव विपद संपदो नैव संपदः विपद विस्मरणं विष्णू संपन्न नारायण स्मृती. नारायणाचं स्मरण ही संपत्ती आहे आणि नारायणाचं विस्मरण ही विपत्ती आहे. म्हणून लौकिकदृष्ट्या ठीक आहे, सर्वांना पाठ आहे ते प्रमाण. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला, हो इथपर्यंत ठीक आहे. पण ते जात होतं का? एखादा माणूस नाही का घरी आल्यावर बाता मारतो, तसं सुदामजी एक दिवस आले, पत्नीला म्हणू लागले सुशीला, पत्नीचं नाव, अभी अभी द्वारिका का राजा बना है कृष्णचंद्र भगवान, मेरा बाल सखा है. बाल सखा? बाल सखा नहीं देवी, लंगोटिया यार. विद्या पढ़ते थे, दबकी पाते, एक संग रहते थे, खाते थे, सोते थे. एक दिन अगर मैं नहीं दिखा तो मेरा कृष्ण पूरे आश्रम में सुदाम सुदाम करके रोता था, बहुत प्यार करता था. बचपन की बात है, प्रारब्ध का खेल है. वो द्वारिका का राजा हुआ देवी, मैं मेरे झोपड़ी में रहता हूं. मग सहज म्हणाली पत्नी, तोरे मित्र कृष्ण भगवाना सहत दुःख नाना. एवढा वशिला आहे त्या मोठ्या लोकांसोबत तुमचा, मग हे सुशिक्षित बेकार आपलं पोर दिसत नाही का, कुठं लावा ना म्हणा. तो प्रकार, तोरे तोरे मित्र कृष्ण भगवाना सहत दुःख नाना. जर द्वारकेचा राजा मित्र आहे म्हणता, लेकर उपवाशी आहे, जाना मदत मागायला. मेलो तरी मित्राच्या दारात मदत मागायला जाणार नाही. बरं, मदत मागायला नका जाऊ. मित्र द्वारकेचा राजा आहे म्हणता, मग त्याला भेटायची इच्छा नाही होत का हो तुमची? सुदामजीच्या डोळ्याला धारा लागल्या. ऐसा कौन अभागा होगा दुनिया में जिसका बाल सका दुनिया का बाप मिलने की इच्छा नहीं, लेकिन करे क्या देवी, शास्त्र का विधान है 3 जगह खाली हाथ नहीं जाना चाहिए, मित्र के घर, गुरु के घर, भगवान के घर. और मेरे पास एक मुट्ठी चावल भी नहीं तो मैं मेरे मित्र को क्या मुंह दिखाऊं. व्यवस्था करते हो. तिनं 4 घरचे 4 मुठा तांदूळ आणले जनार्दन बुवा. 4 घरचे का आणले? तिला माहिती होतं मिस्टरचा स्वभाव. माझा बुवा जाईल द्वारकेच्या दरवाजात उभा राहील, द्वारकेचा राजा गळ्याला बिलगू बिलगू रडल तरी माझा पती प्रपंचातली अडचण सांगणार नाही, ही पतीला माहिती, पत्नीला माहिती आहे. मग काम कसं होईल? जेव्हा जगाचा बाप गाठोडी सोडल आणि ते तांदूळ पाहिल, लक्षात येईल कुछ पीले चावल, कुछ टूटे चावल, कुछ काले चावल, कुछ धान वाले चावल. तो 4 घर के मंके लाए बेचारे सुदामा ने, उसके घर मुट्ठी भर चावल भी नहीं. देवाला कळल ना माझं काम आपोआप होईल, हा पत्नीचा उद्देश. कोण निघाले? चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, गाते चले मन में हरे कृष्ण रामा. 9:15 तर पोहोचले. तुम्ही काळजीच करू नका. बरोबर 9ला 5 कमी 11ला 5 कमी असताना गाडीत बसावं लागते मला. तेव्हा एकचं रामायण होतं जनार्दनजी. तुम्ही आता आले, मालकाला विचारा. 8:15लाच वाड्यात आलो मी. 2 तास झोपलो. तुम्ही आता इथून जवळून आले. बरोबर आहे. पण इथे 9ला 10 कमी असतानाच भजन सुरू केलं. सावंत बाबा तयार होते, त्यांना माहिती आहे पुढची वेळ कशी कशी आहे. तुम्ही डोळ्यापुढे चित्र आणा. इथून 1 ते 4 परई वैजनाथच्या पुढचं रामायण, 7 ते 10 जालना बदनापूरचं. तरी मिनिट नाही चुकू देत कुठलाच, बरं का जनार्दनजी? मिनिट नाही चुकत, तुम्ही काळजी करू नका. चलत चलत पहुंच गए द्वारकापुर धामा. पोहोचले. आता आत कोण सोडते या बाबाला? ते गेटमॅननीच अडवलं ना. हो, मी असं म्हणतो किती बाता मारू द्या. अरे मोदी साहेबांना मी एका डब्यात चहा विकला रे रेल्वेत. आले का त्याचा वॉचमॅन लाद घालल तुझ्या कमरी. आता चालतो का चहा?
आता ते पंतप्रधान झाले. असं काही जुनं जुनं नाही चालत. हे अडवलं. का जा रहे? मित्र को मिलना है. कौन मित्र? तुम्हारे द्वारकाधीश कृष्णचंद्र जी है ना भैया. हाँ, मेरा बाल सकार. क्या बकवास करते, पैरों में नहीं जूता और बोलता है बाल सकार. अरे लंगोटिया यार है, कितने सालों से द्वारपाल की सेवा कर रहे हो? द्वारपाल बहुत साल हुए, तो भी भगवान को पहचाना नहीं आप लोगों ने. मतलब अरे मेरा भगवान कृष्ण भक्तों के फटे कपड़े नहीं देखता द्वारपाल, उसका भाव देखता है. उनको कहो कि तेरा सुदाम आया है. आणि मग द्वारपाल आत येऊन सगळी माहिती देऊ लागला. शेष पगान जगातन पे प्रभु जाने को आए बसे कही ग्रामा. धोती पट्टी से लटे पटिया उपाय उपहन की नवी सामा. द्वार खड़ो तिज दुर्बल देखी रहे जासे तो सुधा विरामा. पूछत दीन दयाल धामा बताओ अपनो नाम सुधा. त्याच्या डोक्यात पागोट नाही, शीश पगान, अंगा सदरा नाही. जानवं दिसतंय प्रभू, असं वाटतं की तो ब्राह्मण असावा. मग डोळे मिटले. ब्राह्मण? अरे नाम क्यों नहीं पूछा? पूछा है भगवान. क्या बताया? उन्होंने कहा है कि जाओ भगवान को इतना बोलने का तेरा सुदाम. उठे श्याम दौड़े नंगे ही पैरों, बिना चपलाचा धावला देव महाद्वारात. सीना में सीना मिला करके रोया पुकारा कि रुक्मिण गरीब आ गया. आणि मग पाद्य पूजा वगैरे झाली. देवाने विचारलं कैसे हो सुदामा, बहुत सालों के बाद आए. दिसत नाही गाव देवाला. फुटका लोटा, तुटक्या दोरीनं गळ्यात, मोडकी काठी, मडकटलं पागोट, हाडं ना हाडं मोजून घ्या, गुडघ्याच्या वर धोत्र, पायात नाही चपला, फोडं येऊन फुटले पाय रक्ताळले. आणि द्वारकेचा राजा आपल्या गेटवर विचारतो मित्राला कैसे हो, दिसत नाही. सुदामजीचे उद्गार पहा. आप मानो या मत मानो भगवान, लेकिन तेरी कसम डाल के कहता हूं इस समय पूरी दुनिया में तेरे सुदाम जैसा धनवान दूसरा कोई नहीं है. काय स्वाभिमान आहे. द्वारकेच्या राजाच्या दरवाजात भिकाऱ्याला लाजविल अशी अवस्था सुदामजीची, पण अभिमान सोडला नाही. आज तेरे सुदाम जैसा धनवान दूसरा कोई नहीं. कृष्ण धनवान, आप धनवान हो. हाँ, धनवान की परिभाषा भूल गए क्या गोपाल? सांदीपानी गुरुदेव पढ़ाते समय क्या बोलते थे बच्चे लोग? संपत्ति संपत्ति नहीं, विपत्ति विपत्ति नहीं. भगवान को भूल जाना ये विपत्ति, और भगवान की याद रखना ये संपत्ति है. जब से तू विद्या पढ़ के गया ना श्री कृष्ण, तो आज तक तेरी कसम डाल के कहता हूं तेरे सुदाम का, तेरे याद के बिगर एक दिन भी नहीं गया रे भगवान. तो मेरे जैसा धनवान दुनिया में कौन हो सकता है? तुका मने धन धन ज्याचे निज नारायण. ही संपत्ती. जेवण राजाही करतो, वारकरी करतो. जेवणातला फरक सांगतो. राजा खाय बर्फी पेढा, जिलेबी मंगाय काय डायनिंग टेबलवर, पायात जोडे तसेच.
एक सिगरेटचा झुरका मारतो, अर्धी जिलेबी दातानं तोडतो. तिथे बाटली असते बिस्लरीची, म्हणतोय मी, बोलते डोके चालू नका. जेवण राजाचं. राजा खाय बर्फी पेढा जिलेबी मंगाय के. आमचा फाटका वारकरी 85 वर्षाचा म्हातारा, गुडघ्याच्या वर धोत्र, बाराबंदी, तांबड पागोट, खांद्यावर झेंडा, जर्मनचं ताट तांब्या प्लास्टिकचा. ज्ञानोबा तुकाराम भजन करीत चालला पंढरीला. नीरा नदी लागली. सकाळी आंघोळ केली 85च्या म्हाताऱ्या वारकऱ्यानं. आंघोळ केल्यावर त्याच खडकावर बसून नित्यनेम केला. भूक लागली, मुखात दात नाही, पडसीतली भाकरी काढली जनार्दन बुवा. जर्मनच्या ताटात टाकली भाकरी तर ताटच वाजलं. भाकरी कळली तुम्हाला, लाकडाच्या पाटीसारखी वाळलेली 15 दिवसाची भाकरी, मुखात नाही दात, भूक लागलेली. निरेतलं पाणी टाकलं ताटात, ती भाकरी मुरू दिली, त्याच्यात एक तुळशीचं पान घातलं, पंढरपुराकडे पाहिलं, हात जोडले, डबडबल्या डोळ्यानं प्रार्थना केली, पांडुरंगा या जेवायला. अरे हेही जेवण आहे. राजा खाय बर्फी पेढा जिलेबी मंगाए के, और साधु खाए रुखा सुखा भोग लगाए के. तान भूखे चित्ते चित्ती सदा देव आठविते. म्हणून धन्य महाराज, शब्द धन्य आहे. कोण? जे ध्याती अंतरी नारायण. नारायणच का? अरे याचं कारण आहे बाबा, थोडा विचार करा. त्याच्या एवढी काळजी घेणारं कोण आहे? दो बातों की याद रख जो चाहे कल्याण, नारायण निज मौत को दो जो श्री भगवान. एक स्वतःचं मरण विसरू नका आणि मरेपर्यंत जगवणारा परमात्मा विसरू नका. सर्व आठवतो आम्ही आणि या दोनच गोष्टी विसरतो. मरणालाही विसरतो आणि मरेपर्यंत जगवणाऱ्यालाही विसरतो. आम्ही परमेश्वराला विसरलो, पण परमेश्वर आम्हाला नाही विसरला. कशावरून? आम्ही रोज सकाळी झोपेतून जाग होतो यावरून. अरे तो जर विसरला तर तुम्हाला सकाळी जाग नाही येणार. शेजारचे 8:30 पर्यंत वाट पाहतील उशिरा उठतोय म्हणून, आणि 8:45ला तुमच्या नाकाला कापूस लावतील, आणि कापूस उडाला नाही की तयारी सुरू करतील. 5 मनसरपण, बांबू सुतई, नवीन कापड, 4 माणसं, हारबुक्का, बँड पार्टी, भजनी मंडई, मोबाईल करणे. पण रोज सकाळी जाग येते. याचं कारण अजून तो विसरला नाही, हे आपल्या लक्षात येत नाही. मी असं विचारतो, प्रेताला डोळे आहे, प्रेताला कान आहे, प्रेताला तोंड आहे, सर्व इंद्रिये प्रेताला आहे, आणि प्रेताच्या भोवताल नात्या गोत्याचेच बसलेले आहे. आणि काय प्रेम उचंबवून येतं, शपथ खोटं नाही. तुम्हाला खरं प्रेम समाजाचं पाहायचं असेल तर मरून पहा. जन्मभर जे तुम्हाला चांगलं बोललं नाही ते त्या दिवशी चांगलं बोलतं प्रेत यात्रेत. माणूस होता राव, हिरा होता. आमच्या गावचा सूर्यास्त झाला, बस आता ऐसे कोणी होणे नाही. त्याचं आपलं पटलं नाही, कारण त्याला खोटं अजिबात जमत नव्हतं.
अरे लेका म्हणून तर तुझं न त्याचं पटत नव्हतं रे, तुला खरं चालत नव्हतं, हे प्रेत यात्रेत बोलताय. म्हणून तुम्ही त्यावेळेला पहा, सगळे भोवताल बसलेले असतात, रडारड चालते, बहीण रडती, मुलगी रडती, भाऊ रडतो, मुलगा रडतो, पत्नी रडती, रडारड. मुलगी म्हणती एक शब्द तरी बोला ना, सून म्हणती चमचा भर तरी दूध घ्या ना. डेड बॉडीला बरं का, लिटरच्या लिटर पीत होतं तर देत नव्हतं कोणी, आता डेड बॉडीला चमचा भर तरी दूध घ्या ना, एक शब्द तरी बोला ना, एवढं तरी ऐका ना. म्हातारी तर तोंडाजवळ तोंड नेऊन एकदा तरी बघा ना. ते म्हणता काय नाटक लावला, मी बघत होतो न तूच बघत नव्हती, जर्शीच्या गोठ्यात नेऊन टाकलं होतं ना, आता एकदा बघा ना. मी असं विचारतो, प्रेताला डोळे आहे, कान आहे, जीभ आहे, सर्व इंद्रिय आहे, अन्नातलगाचा आग्रह आहे, एकदा बघा, एवढं ऐका, चमच्याभर दूध घ्या, एक शब्द बोला. अरे तोंड असून का बोलत नाही, कान असून का ऐकत नाही, डोळे असून का पाहत नाही? उत्तर आहे, क्रिया करणाऱ्यानं आपली सत्ता काढून घेतलेली आहे. देखवी ऐकवी एक नारायण, ही सगळी क्रिया करून घेणारा नारायण आहे, हे ज्याला ज्ञात आहे. आणि म्हणून ते ध्याती अंतरी नारायणा म्हणून धन्यता आहे. धन्य महाराज जन्मले संसारी, जे ध्याती अंतरी नारायणा. पण त्या मस्तीमध्ये मानत नाही बरं का जनार्दन बुवा. गरजच काय म्हणतो मला, लात मारीन तिथं पाणी काढील म्हणतं, शब्द ठरलेले आहे. लात मारीन तिथं पाणी काढील. का तुझ्या लातच जर एवढी ताकद आहे पाणी काढण्याची, तर इथं बाता मारल्यापेक्षा ज्या ज्या गावात पाणी टंचाई आहे तिथल्या ग्रामपंचायतच्या ऑफिस पुढे जाऊन लाता मार, सुकाळ होईल पाण्याचा. ऊस जळतो का शेतकऱ्या, मार बांधावर लात, लागलं पाणी, लात मारीन तिथं पाणी काढील, लात मारीन तिथं पाणी काढील. न त्याचीच लघवी गुंतली कोणाची,
लात मारीन तिथं पाणी काढणं. गडबडा गडबडा लोळू लागलं. 6 तास झाले, लघवीच होईना. मित्रमंडळी भेटायला आले. कोणी द्राक्ष आणते, कोणी शेप आणतंय, कोणी केळी आणतंय. जेव्हा खात नसतो मित्र त्यासाठी आणलेलं असते, हे तुम्हालाही चांगलं माहिती. का रे, काय झालं? मरतो बाबा रे. का? सकाळी 6 वाजल्यापासून लघवी होत नाही, आता 2 वाजले, 8 तास झाले. तुला काय अवघड आहे का रे? का लात मारीन तिथं पाणी काढतं तू? हो, मग तुझ्या पोटातलं निघत नाही का? म्हणलं आता कळलं भाऊ, हे अवघड आहे. अरे हे सगळे म्हणून तयाचे भजन चुकू नको. लक्षात घ्या. वृक्षाची पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. म्हणून नारायण आपली आई ती तिच्या आईच्या पोटात होती तेव्हापासून काळजी घेणारा नारायण आहे. थोडं बारीक चिंतन करा. म्हणजे आपल्या आजीच्या पोटात होती आपली आई, तेव्हा नारायणाला काळजी निर्माण झाली. 22 वर्षानं हिच्या पोटी बाळ जन्माला येणार आहे. 22 वर्षानं आपल्या आजीच्या पोटात देव काळजी घेतो. 22 वर्षानं हिच्या पोटी जन्माला येणाऱ्या बाळाला दुधाची गरज भासणार आहे. म्हणून 22 वर्षापूर्वी आमच्या आजीच्या पोटात आमच्या आईला आमच्यासाठी देवानं 2 दुधाचे भांडे निर्माण केलेले आहे. एवढी काळजी, एवढी काळजी. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. कोण करीते उत्पत्ती आणि पुन्हा सवे दोन्ही. सवे दोन्ही म्हणजे बाळाची भूक, आईचं दूध. केवढी काळजी आहे. देवाला माहिती आहे बाळाची भूक कमी असेल, आईचं दूध जास्त असेल तर दुधाचा खर्च पूर्ण न झाल्यानं आई आजारी पडते. आणि आईचं दूध कमी असेल, बाळाची भूक जास्त असेल तर पूर्णक्षुधा निवृत्ती न झाल्यानं बाळ किडकिडीत राहील. म्हणून जशी जशी बाळाची भूक तसं तसं माईचं दूध, हे दोन्ही सारख्या प्रमाणात वाढवतो. म्हणून लिहिलंय वाढवी श्रीपती सवे दोन्ही. हा, हे दोन्ही लक्षात घ्या. सवे दोन्ही, सवे दोन्ही. जब दात नथे तब दूध दियो. दात नव्हते तेव्हा ज्यानं दूध दिलं आणि दात आल्यावर ज्यानं अन्न दिलं. मग अरे ज्याचे नाव विश्वंभर त्याचे निरंतर ध्यान करी. जो विश्वाचं भरण करणारा आहे त्याचं नेहमी ध्यान करा. या संतोक्तीनुसार जे ध्याते अंतरी धन्य महाराज जन्मले संसारी, जे ध्याती अंतरी नारायणा. म्हणजे नारायणाचं नामस्मरण करणारा धन्य. नारायणाचं नामस्मरण करणारा ज्या मायच्या पोटी जन्माला आला ती माय धन्य. एवढं झाला. विठोबार माई कसर ठेवली नाही. टाळकरी 1 नंबर, गायनाचार्य 1 नंबर, मृदंगाचार्य, साऊंड सिस्टीम, मंडप. लाडक्या लेकीचं लग्न श्रीमंत बापानं ऐश्वर्यात करावं तसं आपल्या आईचं पुण्यस्मरण ऐश्वर्यात आहे का? संसारी जे ध्याती अंतरी नारायणा.
जे नारायणा अंतरी ध्याती म्हणून धन्य महाराज जन्मले संसार. आणि त्या नारायणाचं नामस्मरण करणारा नामधारक ज्या आईच्या पोटी जन्माला आला म्हणून धन्य त्याची माय प्रसवली. नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्याची माय प्रसवली. जननी जने तो भक्त जने या दाता या शूर नाही तो जननी वांज भली क्या खोते हो नूर. जननी तिला म्हणतात जिच्या पोटी दाता जन्माला आला, जिच्या पोटी भक्त जन्माला आला, जिच्या पोटी शूर जन्माला आला. ते लक्ष्मणजी रामासोबत निघाले वनवासात. येऊ नको लक्ष्मणा, येऊ नको लक्ष्मणा, नेत नसाल तर जिवंत नाही दिसणार मी दादा. हट्टाला पेटल्यावर हो म्हणावं लागलं, पण एक अट घातली प्रभूनं, जा बाबा सुमित्रा मायेची परवानगी घेऊन ये. म्हणून सुमित्रा मातेची परवानगी घ्यायला लक्ष्मणजी आले. आईच्या पायावर डोकं ठेवलं. माँ मैं जा रहा हूं भैया के साथ 14 साल बनवास. रडली नाही आई, पाठीवून हात फिरवला. शाबास बेटा, आज तू माझी कुश धन्य केली. मी आज उत्तर मिळालं, पुत्रवती झाली. आई मी 27 वर्षाचा झालो, तू 27 वर्षापूर्वी पुत्रवती झाली. नाही बेटा, पण उत्तर आज मिळालं. का? राम भगत जासु सुत होई, पुत्रवती जुबती जगसोई. जिचा मुलगा रामाचा भक्त होतो तिला पुत्रवती म्हणतात. म्हणून जननी जने भक्त या दाता या शूर नहीं तो जननी वांज भली क्या खोते हो नूर. जिच्या पोटी भक्त जन्माला येतो, दाता जन्माला येतो, शूर जन्माला येतो. त्याच्या शूराच्या भक्ताच्या दाताच्या आईला धन्यता दिलेली आहे. आता आमची वारकरी मंडळी आहे, तो प्रसंग डोळापुढे आणा. ज्ञानेश्वर महाराज समाधी घेतात. उजवा हात डावा हात दोघांनी 2 हात धरले. देवे निवृत्तीने धरले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. गुरुदेवानं आणि देवानं माऊलीला समाधी स्थळाकडे चालवलं. सगळ्यात मोठा दुःखाचा डोंगर कोसळला तो बहिणीवर. धाकटी बहीण मुक्ता. मायबाप गेल्यावर ज्या ज्ञानोबारायानं लळे पुरवले होते, आठवणी काढू काढू सोपानाच्या गळ्याला बिलगू बिलगू बहीण रडली. दादा कसं होईल रे आपलं. ज्ञानदेव निवृत्ती भिक्षेसी जात, सोपान मज सांभाळीत. माय बापे आम्हा त्या गेले जेव्हा, ऐसे दुःख तेव्हा झाले नाही. रात्रीचे गेले मायबाप टाकून आपल्याला, पण त्या दिवशी एवढं दुःख झालं नाही जेवढं आता आपले ज्ञानोबाराय जाताना होतं. रडू नको ताई, रडू नको ताई म्हणता म्हणता सोपान काकाही रडले, मुक्ताई रडू लागली. चालता चालता निवृत्तीनाथ थांबले. देवा शोभलं गाव तुम्हाला आहे, म्हणजे मी थोरला भाऊ आहे ना. मग थोरल्याच्या आधी धाकट्याला समाधी, ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणे, केले नारायणे उफराटे. आणि निवृत्तीनाथ रडू लागले. निवृत्तीनाथ रडतात. मग देव म्हणाले, निवृत्ती तुम्ही निवृत्ती आहात, प्रवृत्तीवर येऊन रडणं शोभतं काय तुम्हाला. देवा मी रडण्याचा नाटक नाही करत. समाजानं म्हणावं केवढं प्रेम होतं भावाचं, ढसा ढसा रडला होता भाऊ, हा नाटक नाही. मग या माझ्या ज्ञानोबाचं मला प्रेम रडवतं देवा. मी त्याचा थोरला भाऊ असून गुरु मानलं. नुसतं मानलं नाही, माझ्या ज्ञानोबानं आतापर्यंत शिष्याचा धर्म सांभाळला. अमर्यादा कधी नाही,
निवृत्तीनाथ रडतात. अमर्यादा कधी नाही केली येणे, गुरु शिष्य पण सिद्धी नेले. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या कानी, आता ऐसे कोणी होणे नाही. आणि शेवटचा प्रसंग, माऊलीच्या तोंडावरून हात फिरवला. समाधी बसल्यानंतर शेवट निवृत्तीनाथाने, निवृत्तीने हात उतरविला वदना आणि रडायला लागले निवृत्तीनाथ. त्यागिले निधाना ज्ञानदेवा. माऊली म्हणाले, दादा आपले दोन नाते आहे, गुरु आणि बंधू. मी शिष्याचा धर्म सांभाळण्याचा प्रयत्न केला दादा, पण शिष्याचा धर्म सांभाळण्यात हा ज्ञानोबा कमी पडला असेल तर माझे अपराध पोटात घाला. निवृत्तीनाथ रडून म्हणाले, ज्ञाना रात्रीचे मायबाप गेले, माझ्या गळ्याला बिलगून रडले. मध्यरात्री म्हणाले, माझा ज्ञाना सोपान मुक्ताई झोपलेले आहे. निवृत्ती तू थोरलाय, माझ्या तिन्ही लेकराला मायबापाची आठवण येऊ देऊ नको. आम्ही चाललो अनंताच्या प्रवासाला आणि त्या दिवसापासून तुम्हा भावंडांना सांभाळण्याचा प्रयत्न करतो. एखाद्या दिवशी भिक्षा मिळाली नसेल, तुम्हाला पाणी पाजून भावंडांना झोपवलं असेल, हा निवृत्ती मायबापाची जबाबदारी पार पाडण्यात कमी पडला असेल, माझे अपराध पोटात घाल ज्ञाना. मग मात्र रडारड सुरू झाली. नामा म्हणे संत कासावीस सारे, लावी ते पदर डोळियासी. आणि समाधिस्थ झाले ज्ञानोबाराय. आता जगाचा बाप रडू लागला भगवान. रुक्माई म्हणाली, मी समजू शकते हो, हे संत प्रेमाच्या विरहानं रडतात, हे भावाच्या ताटातुटीनं रडतात, पण जग रडू लागलं की तुम्ही अश्रू पुसावे देवा, तुम्हीच नापास झाला, तुम्हीच रडता. देवानी सांगितलं, रुक्माई मी का रडतो. देव म्हणते, रुक्मिणी हाची एक योगी देखिला नये, हेचे ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. धन्य धन्य धरातळी जो याते दृष्टीने हाय, तो वाहते येईल टाळी वैकुंठ भुवनासी. जो करील याची यात्रा, तो तारील सकळे गोत्रा, सकळी कुळे पवित्रा. याची दर्शने होती अलंका पुरये, शिवपीठ पूर्वी येते होते निळकंठ. ब्रह्मादिक तप वरिष्ठ येथेची पै केले, इंद्र येऊनिया भूमिसी याग संपादिले. अहर्निसी इंद्रायणी इंदुरीशी पंचकृषिया पासुणी येते त्रिवेणी. गुप्त असे भैरवा पासुणी भागीरथी वसे पूर्वटिका. माया दिसे प्रतिदान पार्वती भोवती वन वल्ली वृक्षी. येथे देव येऊनी होती पक्षी असे नित्य साक्षी असते. नासती उदकी ही पंढरीवणी सोपे जनासी. हरावया पापे कळिकाळ कोपलिया, कोपे नचले अलंका पुरासी. ऐसे सांगता हरीसी. मी का रडतो रुक्माई, एवढा इतिहास सांगितला देवाला, देवानी सांगितला रुक्माईला. आणि मग का रडता म्हणणारी रुक्माई ढसा ढसा रडू लागली. देव म्हणले, आता का आता का 9 वाजल्यापासून मला म्हणत होती तुम्ही का रडता, तुम्ही का रडता. आता 11ला 10 मिनिट कमी असताना तू का रडती. मी ज्ञानेश्वर महाराजा करता रडत नाही देवा. मग अहो हे समाधीचं वय आहे का 22 वर्षाचं. 22 वर्षाच्या वयात हा महात्मा समाधी घेतो आणि समाधी घेताना जगाच्या बापाला ढसा ढसा रडवतो. हा हिरा ज्या माईच्या पोटी जन्माला आला, मी त्या माऊलीसाठी रडते देवा. धन्य धन्य जयाची कुशी, ज्ञानदेव जन्मले. धन्य त्याची माय नारायण गाय नारायण ध्याय. धन्य त्याची माय प्रसवली. अभक्त जन्माला आला तर 42 कुळ नरकाला घालतो. बुडती 42 जाती नाक कान. पण नामधारक जन्माला आल्यावर आईच्या पाठीमागच्या 7 पिढ्या, बापाच्या मागच्या 7 पिढ्या, नामधारकाच्या पासूनच्या पुढच्या 7 पिढ्या, 21 कुळाचा
प्रसवली तया कुळाचा उद्धार, तो तरे यात नवल नाही कुळाचा उद्धार. नामा म्हणे त्याचा जन्म सफळ झाला, याला म्हणतात तो तरे. पण वंश उद्धरीला माळी याचं नाव कुळाचा उद्धार. बस कसंही वेल्डिंग करा, तुम्हाला जमल तसं. प्रसवली तया कुळाचा उद्धार, तो तरे निर्धार. नामा म्हणे नारायण गाय, नारायण ध्याय, धन्य त्याची माय. प्रसवली ज्या माऊलीच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम आहे. सर्वांना माहिती आहे, स्वर्गीय मातोश्री कस्तुरबाई व्यंकटरावजी पाटील. पाटील समोर बसलेले आहे. आम्ही जेव्हा 12-13 वर्षापूर्वी इथे रामकथा केली, याच फार्म हाऊसला मुक्काम होता. पाटील शेतात चक्कर, मोबाईल कानाला, त्या पिकातून फिरायचे ते भाजीपाला. आम्ही ऐकायचो, अरे फवारणी करावी लागते रे, याच्यावर बारीक बारीक किडे दिसतात. मोबाईलहून चालायचं. मी ते आठवण करून दिली त्यांना. ते म्हणले बाबा आता नाही जमत, ते पूर्वी होतं चालायचं. हे पहा, प्रत्येकाच्या जीवनात हे प्रसंग येत असतात. हा जीवन म्हणजे प्रवास आहे. आणि एक लक्षात घ्या, प्रवास वैमानावर नसतो, तिकिटावर असतो. ज्याचं तिकीट जिथे संपतं त्या स्टॉपला त्या प्रवाशाला उतरावंच लागतं तिकीट संपल्यावर. कधी आजोबाच्या आधी नातवाचं संपतं काका, तर तिकीट आहे ते. तिकीट संपलं की प्रवासी. म्हणून हे केवल बिछड़ने के लिए है मेल मिलाप, एक मुसाफिर हम है, एक मुसाफिर आप. एक दिवस प्रत्येकाला जगाचा निरोप घ्यायचा आहे. मायबापाची काय अपेक्षा असते. आणि पुन्हा एक एवढं वाक्य लक्षात ठेवा, आपले मायबाप जास्त दिवस जगावे असं वाटत असेल तर सगळ्या मुलांना प्रार्थना आहे, मायबापाची सेवा करू नका. मग फक्त भाऊ भाऊ एकमेकावर जीवापाड प्रेम करा, की मायबाप 10 वर्ष बिना औषधाचे जास्त जगतील. लक्षात ठेवा, मायबापाचं म्हातारपणातलं टॉनिक आहे. भावाचं भावावरचं प्रेम पाहिलं की मायबापाच्या आनंदाला पारावार राहत नाही. आणि रोज भावाभावाची भांडणं पाहिली की 6 महिन्यातच मायबाप जगाचा निरोप घेतात. त्यासारखा आनंद नाही. तुमच्या मातोश्रीला कस्तुरीबाईला स्वर्गातही आनंद वाटावा असं वाटत असेल तर मग आप्पासाहेब असतील, नानासाहेब असतील, धनंजयराव असतील, त्यांच्या तिघी बहिणी जीवापाड एकमेकावर प्रेम करा. त्यासारखा आनंद नाही. हे पहा, झाडू माहिती आहे ना तुम्हाला? झाडूची मूठ बांधलेली असते जनार्दन महाराज, मूठ. जोपर्यंत झाडूची मूठ बांधलेली आहे, अख्ख्या परिसरातला कचरा साफ करण्याची ताकद झाडूमध्ये आहे. पण झाडूची मूठ सुटली तर झाडूचाच कचरा होणार आहे, एवढं लक्षात ठेवा. मला वाटतं ही मराठी कळते तुम्हाला. बस, गए हुए कभी आते नहीं, वो आते नहीं जी, लेकिन उनकी याद आते. हे पहा, आपलंच नाही, देवाच्या बापानं ही अपेक्षा केली होती. मथुरेत जातात कृष्ण बलराम, रथात बसलेले, नंद यशोदा रडू लागले. आणि यशोदा गळ्याला बिलगून म्हणाली, नंद बाबा रडून म्हणाले, बलराम कृष्णा, हा आई, हा बाबा, आमची शपथ आहे, शेवटपर्यंत भाऊ भाऊ भांडू नका बरं का रे. बलराम कृष्णाला कोण सांगतात? त्यांचे आई वडील. आणि द्वारकेचा राजा झाल्यावर पत्र पाठवलं होतं कृष्णानं यशोदेला. सुनऊ कान मुरी जसुमती मैया, आवही गे दिन 4-5 हम अलदर दो भैया, प्रात उठे कबहु न करेहु कलह, कबहु न पयपियो मैया, जबते माता तुमते बिछडे कोऊ न कहेऊ कन्हैया. शेवटी मायना घातला जसुमती मैया आणि खाली पत्र पूर्ण केलं तेव्हा कन्हैया. हे पत्र तुम्हाला वाचून दाखवलं ना, बस समजलं नाही मला माहीत आहे, पण हे पत्र द्वारकेहून आलं होतं यशोदेला. आणि त्याच्यात हा उल्लेख केला होता, आई बाबा तुम्ही म्हणाले होते गोकुळ सोडून जाताना भाऊ भाऊ भांडू नका. पत्रात उल्लेख करतोय, आई तुझी शपथ घेऊन सांगतो बलराम दादा मी अजून भांडलो नाही. प्रात उठे कबहू न करेहू कलह, हे पत्रातला उल्लेख आहे. म्हणून मायबापाची एकच इच्छा आहे, भावाभावाने एकमेकावर प्रेम करावं. आनंद आहे. गोकुळासारखा परिवार आहे. आप्पासाहेब, धनंजयराव, नानासाहेब.
व्यंकटरावजी तुमचे वडील आहेत, तुम्हाला तिघी बहिणी आहे, आम्हाला मान्य आहे, यशोदा कौतुक करायला नाही हे मान्य आहे, पण त्याच्या पुढे आपला इलाज नाही. तेथे काय पाडा आम्हा मानवाचा. एकमेकाला हिम्मत देणे एवढंच आपल्या हातात आहे. हा योग जोडून आला. मला वाटते रामकथेनंतर पहिल्यांदा ज्ञानेश्वर वाहे भीमा जय देव जय देव. तुळशी माळा गळा कासे पितांबर सर्वांनी म्हणायचं हात वर टाळी वाजून. जय देव जय देव जय पांडुरंगा.